गुड मॉर्निंग एव्हरीवन. मुलांना आपण इन द पार्क हा जो धडा आहे, हा जो लेसन आहे, हा आपण त्या दिवशी घेतला होता, ओके नाही. पण काय केलं त्या दिवशी, फार मोठा धडा असून सुद्धा त्याचा अर्थ मी तेवढ्याच वेळेमध्ये सांगितला तुम्हाला. पण काही शब्द असे आहेत की तुमच्या लक्षात येतात की नाही येतात, त्याच्यामुळे मी हे तुम्हाला आज रीड करून दाखवते आणि यातला अर्थ तुम्हाला यातले जे हार्ड वर्ड आहेत त्याचे अर्थ मी सांगणार आहे. त्या दिवशी हार्ड वर्ड आपले राहिले, कारण खूप मोठा लेसन असून सुद्धा फक्त तुम्हाला अर्थ सांगू शकले मी, बाकी हार्ड वर्ड वगैरे आपले राहून गेले होते. ठीक आहे, तर मी आज तुम्हाला हा लेसन पूर्ण वाचून दाखवणार आहे. ते तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि मी जे वाचते ते त्यावर तुम्ही बोट ठेवून लक्ष द्यायचे. पुस्तकामध्ये पिक्चर्स पण दिलेले आहेत आणि ते पिक्चर्स पाहिलं की तुमच्या बरोबर लक्षात येऊन जाईल की काय आहे याच्यात. तर पहा, लिसन केअरफुली, रीड विथ मी अँड ॲक्ट. लक्ष देऊन ऐका, माझ्याबरोबर वाचा आणि हावासह सादर करा. तर ईशान, याच्यामध्ये ईशान हा सर्वात मोठा मुलगा आहे यांच्यामध्ये. ओके, या पार्कमध्ये जे सर्व मुलं उभे आहेत, पिक्चर्समध्ये पहा तुम्ही, पार्कमध्ये उभे आहेत मुलं, ओके नाही. काय काय त्यांच्या हातात, कोणाच्या हातात बॉल आहे, पहा किती छान छान चेहरे दाखवलेत त्यांचे. आणि हा ईशान सर्वात हायटेड आणि सर्वात मोठा आहे, ओके नाही. आणि तो काउंट करतोय मुलांना, दिसते की नाही पिक्चरमध्ये. तर पहा ईशान काय म्हणतो, कम ऑन लिटल फ्रेंड्स, इट्स टाइम टू गो बॅक होम. Come here and let me count. There should be 9 children in all. Counts 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Where's the 9th child? Let me see again. Isha, Nisha, Bubbly, Pupply, Ricky, Vicky, Gotu, Chotu. Then who is missing? Oh, I am so worried. A lady passed by. Auntie, please help us. Please count and tell us how many we are. तर त्या ठिकाणी आंटी पहा काय म्हणता येते, काउंट्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. You are 9 in all. आंटीने सांगितलं तुम्ही किती जण आहात ते. ईशान पहा काय म्हणतोय, ओ थँक यू सो मच. सो द नॉटी चाइल्ड हॅज कम बॅक. Good. Let me count again. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. What? 8 again. Someone is missing again. The other children started giggling. A man passes by. Uncle, please help us. Please count and tell us how many we are. Uncle count करताय पहा, त्या ठिकाणी जात असतात साईडनी, तर ते काउंट करताय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. I see 9 children in all. त्यांनी सुद्धा मोजले. ते या पूर्ण लेसनमध्ये पहा बरं काय तुमच्याबरोबर लक्षात आलं आहे. हा ईशान काय करतोय, स्वतःला मोजतच नाही आणि सर्वांना मोजतोय, म्हणजे किती होणार, 8च होणार, ओके नाही. त्याला सोडून देतो तो स्वतःला. हेच या लेसनमध्ये दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. ईशान काय म्हणतो, 6 काय म्हणतोय, that all right then. Come on. Isha, Nisha, Bubbly, Pupply, Gotu, Chotu, Ricky, Vicky. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. What? This is too much. The 9th child is missing again. What a naughty child. The other children start giggling. तुम्हाला हार्डवर्ड सगळे सांगणारच आहे, हो की नाही. गिगलिंग म्हणजे काय, फिदी हसणे. आणि साय, SIGH साय, याचा उच्चार साय होतो, म्हणजे उसासा टाकणे. ठीक आहे, तर पहा, ओ नो, व्हॉट शॅल आय डू. I am the oldest. Everyone will scold me and don't even know who is missing. Didi walks. Didi, hello everybody. Didi येते तिथे. Hello everybody, coming back home. Let's go together. Ishan,
Didi, there's a problem. One of us is missing. First we were 9. Now we are only 8. Right. Only 8. Didi म्हणते बघा. Let me see. 1 2 3 4 5 6 7 8 and 9. But you are 9. No one is missing. Ishan. So that naughty child has come back again. When I count, this naughty child runs away. 1 2 3 4 6 7 and 8. See, Didi. Yes, I see, and I also see one more child who forget to count himself. Ishan. Oh no, laughs. How silly of me. Everyone laugh. तर या ठिकाणी पहा, ईशानच्या लक्षात आता येते की आपण स्वतःला विसरून चाललो, म्हणजे मी किती मूर्ख आहे, किती सिली आहे, हो की नाही. तर लक्षात आले तुम्हाला. हा लेसन फार मोठा आहे, पण तेच आहे त्याच्यामध्ये, हो की नाही. तर यातले तुम्हाला हार्डवर्ड सांगते मी. इनॅक्ट म्हणजे हवं असं सादर करा. कम ऑन, चला या. बॅक परत. काउंट मोजणे. 9th 9. लेट मी सी, मला पाहू द्या. अगेन पुन्हा. इज मिसिंग, हरवला आहे. वरी, काळजी करणे. लेडी, सभ्य स्त्री. पास बाय, जवळून जाणे. अंटी, मावशी किंवा काकी. हाऊ मेनी, किती. नॉटी, खोडकर. लेट मी काउंट, मला मोजू दे. समवन, कोणीतरी. गिगल म्हणजे फिदी हसणे. ओल्डेस्ट, सर्वात मोठा, थोर, हो की नाही. साय, उसासा टाकणे. एव्हरीवन, प्रत्येकजण. स्कोल्ड, घाबरणे. प्रॉब्लेम, समस्या. फॉरगेट, विसरणे. हिमसेल्फ, तो स्वतः. लाफ, हसणे. सिली, मूर्ख. तर हार्डवर्ड लक्षात आले तुमच्या. ठीक आहे. तर आपण इथंच थांबू. डबल घेतलं याचा अर्थ तुमचे जे हार्डवर्ड राहून गेले होते किंवा जे उच्चार आहेत या लेसनमधले ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावेत म्हणून आपण हे रिपीट घेतलेलं आहे. तर हार्डवर्ड लिहून काढायचे आहेत. तर आपण इथंच थांबू. ओके.